मंचर येथील कारवाईनंतर अवसरी बुद्रुक जवळील ओढ्यात रासायनिक फेस, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण। आंबेगाव तालुक्यातील मंचर परिसरात अन्न व औषध प्रशासनाने अलीकडेच केलेल्या कारवाईनंतर आता अवसरी बुद्रुक जवळील ओढ्यात मोठ्या प्रमाणात पांढरा फेस दिसून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। अज्ञात व्यक्तीने केमिकलयुक्त रसायन ओढ्यात सोडल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला असून या प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ओढ्याच्या पाण्यावर अचानक मोठ्या प्रमाणात फेस तयार झालेला दिसून आला। त्यामुळे पाण्यात कोणते रासायनिक पदार्थ मिसळले गेले आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे। या पाण्यामुळे परिसरातील जनावरे, शेती तसेच पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मंचर येथे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली भेसळी विरोधात कठोर कारवाई झाल्यानंतर संबंधितांमध्ये धास्ती निर्माण झाली असून त्याच भीतीपोटी पुरावे नष्ट करण्यासाठी किंवा रसायनांची विल्हेवाट लावण्यासाठी हा प्रकार घडला असावा अशी चर्चा परिसरात सुरू आहे। आज इथं अवसरी बुद्रुक मध्ये रात्रीपासून खूप जोरदार पाऊस चालू आहे। आपण आता इथं अवसरी बुद्रुक घाटाच्या जवळ आहे आणि रात्रभर पावसामुळे ओढा नाल्यांना खूप पूर चालू आहे जोरदार। आणि तुकाराम मुंढे साहेबांच्या कारवाईमुळे ना कुणीतरी अज्ञात इसमाने व्यक्तीने केमिकल युक्त याच्यात काहीतरी टाकलेलं दिसतंय पाण्यात, त्याच्यामुळे हा फेस झालेला आहे सर्व। आता तर हा कमी आहे, याच्या आधी खूप फेस होता आणि याचे दुष्परिणाम आता सामान्य शेतकरी, जनावरे व माणसांच्या आरोग्याला याचा खूप मोठा धोका आहे। तरी प्रशासनाने व अधिकाऱ्यांनी याची पाहणी करून घ्यावी।